गेली 16 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। अधिकाधिक प्रकारे चांगल्या प्रतीचं दूध कशा प्रकारे आपण घालावं किंवा त्या संदर्भातलं प्रशिक्षण आम्ही देत असतो। अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण असेल, विद्यार्थ्यांना इन्शुरन्स असेल, शैक्षणिक प्रशिक्षण असतील, अशा माध्यमातून आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम करत आहोत। ज्या मुलांना आपण शिक्षणासाठी सुविधा दिल्या पाहिजेत त्या ठिकाणी आपण मंदिरांना फंड देऊन आपण नेमकं काय करतो याचा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे। आणि आज जर बघायला गेला तर लाखो करोड रुपये CSR मधून खर्च केले जातात, पण हा निधी जातो कुठे? आज आम्ही प्रत्येक प्रांत कार्यालयाला पत्र दिलेलं आहे की आपल्या शेतकऱ्याला ज्या ठिकाणी रस्ता हवा आहे, ज्या ठिकाणी रस्ता बनवायचा आहे त्याचे DPR तयार करावेत आणि 6,500 कोटीपेक्षा जास्त कंपन्या CSR निधी द्यायला लागलेत। त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी व्हावा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा। यातून ग्रामीण डेव्हलपमेंट असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अशी 12 सेक्टर आहेत, त्या 12 सेक्टरवरती त्याचा वापर व्हावा। आज गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत, पण CSR हा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला आहे, पण दुर्दैव आहे की आपल्याला माहिती नाही त्या संदर्भातली की मला संधी मिळाली, पण तुम्हालाही ती संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत। तुम्ही एकदा भेट द्या। नमस्कार, मी डॉक्टर युवराज येडुरे, अध्यक्ष स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था, संस्थापक अध्यक्ष महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशन आणि नॅशनल प्रेसिडेंट वर्ल्ड वुमन राईट कमिशन। गेली 16 वर्ष या संस्थेच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागामध्ये आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी हा आमचा प्रमुख मुद्दा आहे की शेतकऱ्यांसाठी ज्या आधुनिक पद्धतीचे जे काही साहित्य आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांना प्रशिक्षण देणं, आधुनिक शेती त्यांना करायला लावणं, त्याचबरोबर दूध व्यवसाय जे आहेत त्या दूध व्यवसायाच्या माध्यमातून अधिकाधिक प्रकारे चांगल्या प्रतीचं दूध कशा प्रकारे आपण घालावं किंवा त्या संदर्भातलं प्रशिक्षण आम्ही देत असतो। अनेक महिलांना उद्योग प्रशिक्षण असेल, विद्यार्थ्यांना इन्शुरन्स असेल, शैक्षणिक प्रशिक्षण असतील, अशा माध्यमातून आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम करत आहोत। गेली अनेक दिवस आम्ही ग्रामीण डेव्हलपमेंट या विषयावरती काम करतो। त्याच्यामध्ये आपण प्रत्येक गावातल्या व्यक्तीला सोलर मिळावा, त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याला कृषी पंप मिळावा, प्रत्येक गावामध्ये ओपन जिम व्हावी, त्याचबरोबर आपल्या प्रत्येक गावातील महिलेला शौचालय मिळावं, आधुनिक शौचालय मिळावं, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत। स्वच्छ पाणी म्हणजे आरो प्लांट प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी अशा अनेक कामं जी आहेत ती आम्ही 16 वर्ष या ग्रामीण भागामध्ये आम्ही करत आहोत। संस्था खूप मोठी आहे, संस्थेचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे। फक्त आमच्या भागातच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी आम्ही काम करतो। नुकतीच माझी मुख्यमंत्री पानंद रस्ता या योजनेमध्ये माझी सदस्यपदी निवड झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे CSR या अंतर्गत पानंद रस्ते असतील, शेतकऱ्यांना लागणारे इक्विपमेंट साहित्य असतील, अशा अनेक प्रकारची कामं आम्ही CSR निधीतून आम्ही करत आहोत। सध्या जर बघायला गेलं तर जवळपास आम्ही महाराष्ट्रामध्ये 36,000 शिलाई मशीन महिलांना आम्ही मोफत वाटप केलेलं आहे। त्याच्यानंतर तर बघायला गेलं तर कृषी फवारणी पंप 20,000 कृषी फवारणी पंप वाटपाचं टार्गेट आहे, त्याच्यापैकी 5,395 पंप आम्ही आता वाटप केलेले आहेत। त्याचबरोबर पॉवर विडर आम्ही या ठिकाणी वाटप केलेले आहेत। त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांसाठी जे ते काबाड कष्ट करत आहेत तर आज आधुनिक पद्धतीनं जे आपण खत टाकणी यंत्र असतं ते खत टाकणी यंत्र आम्ही 1,000 वाटप केलेले आहेत। त्याचबरोबर आम्ही जर बघायला गेला तर आम्ही मुलांना टॅब दिलेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांना आम्ही बौद्धिक क्षमता चाचणीच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि हे काम करत असताना ज्या ज्या व्यक्तींना कळालं अशा एक व्यक्ती आमच्या संस्थेची जुळत गेल्या आणि त्याचा आवाका खूप मोठा होत गेला। आज हजारोच्या संख्येने आमच्या ऑफिसमध्ये येऊन लोक फॉर्म भरतात आणि त्याचा लाभ घेतात।
आणि येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही त्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करतो. कारण आज जर बघायला गेलात तर मंदिराला फंड मिळतो, हे कायदेशीर जरी नसलं तर आज बघायला गेलात तर आपल्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. शाळेला त्या ठिकाणी कुठल्या सुविधा मिळत नाहीत, विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत, आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण मिळत नाही. आणि याच्यासाठी आम्ही शाळा डेव्हलप करता येतील. आज जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघायला गेलात अशा काही बरेच मुद्दे आहेत की आज 700 मंदिरांना निधी मिळाला, पण आपल्या इथल्या 700 शाळांना कधीच निधी मिळाला नाही. आपण ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भविष्य काळातल्या मुलांचं भविष्य बघून ज्या मुलांना आपण शिक्षणासाठी सुविधा दिल्या पाहिजेत त्या ठिकाणी आपण मंदिरांना फंड देऊन आपण नेमकं काय करतो याचा विचार आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. आणि यासाठी आम्ही प्रत्येक तालुका स्तरावरती CSR निधी अंतर्गत ब्रेन सायन्स म्हणजे वय वर्ष 7 ते वय वर्ष म्हणजे UPSC MPSC करणारे जे काही प्रॅक्टिस करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ब्रेन सायन्स प्रत्येक तालुका स्तरावरती लॅब आपण ओपन करतोय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल की ज्या विद्यार्थ्यांना लक्षात राहत नाही किंवा लक्षात अभ्यासक्रम कसा ठेवायचा, ठिकाण कसं लक्षात ठेवायचं, एखादा व्यक्ती कसा लक्षात ठेवायचा, या ब्रेन सायन्सच्या लॅबच्या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवणार आहोत. असं आधुनिक पद्धतीचं शिक्षण आम्ही आपल्या मुलांना उपलब्ध करून देणार आहोत. कारण येणारी पिढी ही सक्षम झाली पाहिजे, जागृत झाली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये त्याला कुठलाही आधार न घेता त्या स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे असं आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आज जर बघायला गेला तर शिक्षणाचा बाजार मांडलाय. या शिक्षणाच्या बाजाराच्या माध्यमातून बघायला गेलात तर प्रत्येकाच्या खाजगी शाळा आहेत, पण मराठी शाळा टिकायला पाहिजेत. आज बघायला गेलात तर ह्या जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे की मराठी शाळा का बंद पडते, कारण त्या शाळा बळकवायच्या आहेत. मग ते कुणाला बळकवायच्या आहेत, तर ह्या शाळा न बंद करता आपल्या पालकांनी आपली शाळा सक्षम व्हावी आणि आपणच त्याला योगदान दिलं पाहिजे. आणि आज जर बघायला गेला तर लाखो करोड रुपये CSR मधून खर्च केले जातात, पण हा निधी जातो कुठं याचीही चौकशी केली पाहिजे, त्याचं नियोजन केलं पाहिजे. आज एक संस्था इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असेल तर अशा हजारो संस्था या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन आहेत, त्यांनीही योग्य पद्धतीने ऍप्लिकेशन करून आपल्या भागामध्ये अशा प्रकारचं कार्य करायला पाहिजे असं एक मी त्यांना सर्वांना एक आव्हान करतो. अनेक 100% काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज आम्ही त्या संदर्भातले DPR तयार करतोय. आज आम्ही प्रत्येक प्रांत कार्यालयाला पत्र दिलेलं आहे की आपल्या शेतकऱ्याला ज्या ठिकाणी रस्ता हवा आहे, ज्या ठिकाणी रस्ता बनवायचा आहे त्याचे DPR तयार करावेत, जेणेकरून ज्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जवळजवळ 8,500 पेक्षा जास्त कंपन्या आणि 6,500 कोटीपेक्षा जास्त कंपन्या CSR निधी द्यायला लागलेत, त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी व्हावा आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा. यातून ग्रामीण डेव्हलपमेंट असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, अशी 12 सेक्टर आहेत, त्या 12 सेक्टरवरती त्याचा वापर व्हावा. अनेक प्रशासन आरोग्य क्षेत्रातलं असेल, कल्याण डोंबिवलीतली महानगरपालिका असेल, अशा अनेक ठिकाणी माझी निवड करत आहेत, जेणेकरून माझ्याकडे जो अभ्यास आहे CSR निधी संदर्भात किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांच्या पॉलिसी आहेत त्याचा अभ्यास आहे, जेणेकरून आम्ही त्यांच्याकडे ज्यावेळी प्रस्ताव सादर करू त्यांच्याकडे निधी आणू, तो निधी ग्रामीण डेव्हलपमेंटसाठी वापरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वच युवकांनी एकत्र येऊन, सामाजिक संस्थेने एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये आज जर बघायला गेला तर सरकार फक्त CSR या गोष्टीकडे आज विधानसभा असेल किंवा आणि कोणत्याही ह्याच्यामध्ये त्याची चर्चा सुरू आहे. आज गव्हर्नमेंटच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आहेत, पण CSR हा इतक्या मोठ्या प्रमाणात पसरला आहे की 2013 पासून ते 2026 पर्यंत तो वाढत चाललेला आहे. आणि आपल्याकडे 6,500 कोटीचा हा निधी 2025 मध्ये होता. याच्यामध्ये 12 ते 13,000 स्वयंसेवी संस्थांना हा निधी मिळाला असता, पण दुर्दैव आहे की आपल्याला माहिती नाही त्या संदर्भातली. त्यातला महाराष्ट्रात पूर्ण 127 संस्थेना हा CSR निधी फक्त मिळाला. इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आहे, कंपन्या द्यायला तयार आहेत, पण प्रॅक्टिकल आणि कायदेशीर त्यांच्याकडे प्रस्ताव जात नसल्यामुळे, DPR जात नसल्यामुळे हा निधी मिळत नाही. त्यामुळे सर्व संस्था चालकांना ह्या निमित्तानं माझी विनंती आहे की मला संधी मिळाली, पण तुम्हालाही ती संधी मिळायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करायला तयार आहोत. तुम्ही एकदा भेट द्या, आपण चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्र घडवूया, चांगल्या पद्धतीनं जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया आणि त्याच्या तयारीला आपण लागलं पाहिजे असं एक आव्हान तुमच्या माध्यमातून मी सर्वांना करतोय. थँक्यू.